जय शिवराय शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांचं अतिवृष्टीच्या पावसामुळे बहुतांश शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालं होतं। तर त्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाकडे हा मंजूर निधी आलेला आहे। तर जिल्हानिहाय आपला जिल्हा कोणता, तालुका कोणता या यादीमध्ये संपूर्ण समाविष्ट आहे। किती शेतकरी आहे त्या जिल्ह्यातील व किती कोटी त्यांना पैसे हे मंजूर झालेले आहे, निधी मंजूर झाला आहे, त्या संबंधित आकडेवारी हे आपण या व्हिडिओमार्फत संपूर्ण सविस्तर घेणार आहोत। तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो, या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर सबस्क्राइब नावाची बटन आहे त्यावर क्लिक करा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला शेती संबंधित बघायला मिळेल। तर जिल्हानिहाय संपूर्ण यादी बघूया, कोणत्या जिल्ह्याला किती रक्कम ही मंजूर, किती कोटीपर्यंत मंजूर आहे। तर पहिला जिल्हा आहे नंदुरबार। नंदुरबार जिल्ह्यामध्ये 527 शेतकऱ्यांना 41,52,52,000 रुपये हा मंजूर झालेले आहे। त्यासोबतच दुसरा जिल्हा आहे नाशिक। नाशिक जिल्ह्यातील 331 शेतकऱ्यांना 21,82,000 रुपये मंजूर झाले आहेत। त्यासोबतच अहिल्यानगर या जिल्ह्यातील 5,749 शेतकऱ्यांना 24 कोटी रुपये हे मंजूर झालेले आहे। त्यासोबतच जळगाव जिल्ह्यातील 5,731 शेतकऱ्यांना 57 कोटी 1 लाख रुपये हे मंजूर झाले आहे। त्यासोबतच अमरावती जिल्ह्यातील 765 शेतकऱ्यांना 51 लाख रुपये मंजूर झालेले आहे। त्यासोबतच अकोला जिल्ह्यातील 10,506 शेतकऱ्यांना 12 कोटी 90 लाख रुपये, यवतमाळ जिल्ह्यातील 5,348 शेतकऱ्यांना 5 कोटी 47 लाख रुपये मंजूर, वाशिम जिल्ह्यातील 641 शेतकऱ्यांना 72 लाख रुपये मंजूर, गडचिरोली जिल्ह्यातील 59,298 शेतकऱ्यांना 57 कोटी 72 लाख 42,000 रुपये, वर्धा जिल्ह्यातील 40,863 शेतकऱ्यांना 36 कोटी 51 लाख रुपये मंजूर झालेले आहेत। तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील 84,349 शेतकऱ्यांना 74 कोटी 29 लाख रुपये, त्यासोबतच नागपूर जिल्ह्यातील 15,332 शेतकऱ्यांना 18 कोटी 36 लाख रुपये मंजूर। त्यासोबतच बीड जिल्ह्यातील 79,492 शेतकऱ्यांना 54 कोटी 65 लाख 98,000 रुपये हे अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे मंजूर झालेले आहे। सर्वाधिक शेतकरी संख्या आहे परभणी जिल्ह्यातील, ज्यामध्ये सर्वाधिक नुकसान झालं होतं मराठवाड्यामध्ये। त्यामध्ये परभणी जिल्ह्यातील 5,29,761 शेतकऱ्यांचं नुकसान भरपाई निधी आहे 548 कोटी 59 लाख रुपये। त्यासोबतच बीड जिल्ह्यातील देखील सर्वाधिक शेतकरी संख्या आहे 5,62,214 शेतकरी 520 कोटी रुपये यामध्ये भक्कम निधी हा मंजूर झालेला आहे। त्यानंतर नांदेड जिल्ह्यातील 7,83,915 शेतकऱ्यांना 812 कोटी रुपये, जालना जिल्ह्यातील 2,82,538 शेतकऱ्यांना 412 कोटी रुपये, हिंगोली जिल्ह्यातील 2,96,779 शेतकऱ्यांना 419 कोटी रुपये मंजूर। त्यासोबतच धाराशिव जिल्ह्यातील 1,79,776 शेतकऱ्यांना 221 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत। त्यासोबतच छत्रपती संभाजीनगर यामध्ये 2,57,747 शेतकऱ्यांना 234 कोटी रुपयाचा समावेश झाला आहे, मंजूर निधी हा मिळालेला आहे। पुणे जिल्ह्यातील 400 शेतकऱ्यांना 10 लाख, धुळे जिल्ह्यातील 148 शेतकऱ्यांना 18,75,000 रुपये। राज्य शासनाने ज्या शेतकऱ्यांचं बाधित त्या अतिवृष्टीमुळे बहुतांश शेतकऱ्याचं पीक रखडले गेलेलं होतं, शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गुडघाभर गार साचलेल्या होत्या, अशा शेतकऱ्यांना संपूर्ण जिल्ह्यातील हे नुकसान भरपाईची यादी, मंजूर यादी महाराष्ट्र शासनाकडून आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, या असेच नवनवीन शेती संबंधित व्हिडिओ बघण्यासाठी बघत राहा आपलं यूट्यूब चॅनल। नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।